माझी होती आगाही. आत्ता आलास होय? कधीपासून तुझी वाट बघत होते. पेपरात काय काय छापून आलंय तात्यांबद्दल. सगळे लोक आम्हाला विचारायला लागल्यात, कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही आणि तू कुठे तोंड लपत फिरायला लागलायस? गप्पस की जरा. एवढं काय झालेलं नाही. तात्या बरं आहेत ना आता? आई कुठून अवदसा सुचली रे तुला? तू पोलीस ऑफिसरची वैर घ्यायची. अरे जरा घ्यायचं ना जमवून. तुझं दाजी बघ कसं ते रामण्णाशी जुळवून घेतात. जुळवून घेत नाही ते. जाऊ दे आता, बोललोस तू. बोल बोल, सगळी बोलत्यात, तू पण बोल. पण ते रामण्णाशी जुळवून घेतात म्हणूनच आमचं नीट चाललंय. मला सांग अर्जुन्या, आपण ज्यांच्या गावात राहतो त्यांच्याशी जुळवून घ्यायला नको? गाव त्यांचं नाही, आपलं आहे. नाही बघ विजूताई, तुला काय समजत नाही यातलं. तू जा, मी बघतो काय ते. काय बघणारेस? काय बघणारेस? माझा ऐक, शेतीवाडी विकून टाका. तो वाड आपण चांगल्या किमतीत घ्यायला तयार आहे. तो रामण्णा एवढंच आपल्याला 4 पैशांचा फायदा ना. ते पैसे घेऊन कोल्हापूरला जाऊन राहा. हे बघ, हे घर नुसतं घर नाही, तात्यांचा अभिमान. आपल्या कित्येक पिढ्या राहून गेल्या त्या घरात, आणि तू तर असं बोलू नकोस. मग काय करू? लोक आम्हाला विचारतात, कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही इकडं. अर्जुन, माझा संसार सुखाचा व्हावा असं वाटत नाही काय तुला? अगं वाटतंय की, मला का नाही वाटणार? तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला असं वाटतंय. तुला तुझ्या बहिणीचं सुख नकोच आहे. हे बघ, तू डोसक्यात राग घालून बोलायला लागली. जरा शांत हो, बघू पहिलं. शांत हो काय? इतके दिवस सहन केलं मी. गावात राहून कधी मानपान नाही, स्वतःच्या माहेरी इज्जत नाही. इज्जत राहू दे, आता हाय ती पण गेली. भाई काय बोलायलीस तू विजया? हा, काय चाललंय काय तुझं? घरात परिस्थिती काय आहे आणि तू काय तमाशा करायलीस? काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? मला वाटलंच तुम्हाला बोल. गप गप. काय हिला की कर? अर्जुन, तू इकडे ये. या दिवसामध्ये उपाशी तपाशी राहून चालतंय काय? तर तू घरात नाहीस. खरं दुसरं कोण नव्हतं काय बोलवायला? पुरुषांचं एक बरं असतंय, जरा काय झालं, डोक्यात राग गेला, गेले घराबाहेर. जरा काय बी नसलं, घातली चप्पल, गेले घराबाहेर. आम्ही बायकांनी काय करायचं? रेवतीला पाठवायची काय गरज होती काय? आम्हा बायकांनाच खंबीरपणे उभं राहावं लागतंय, सगळं सांभाळून घ्यावं लागतंय. प्रतापदा कुठं आहे? त्याचं तर काय बाबा, वेगळंच चाललेलं आहे. बिझनेस करतोय म्हणालाय, गेलाय बाहेर. मला काही पटत नाही. हा, मला ती फॅमिलीच आवडत नाही बघ. इथनं पुढं काय बी होते, त्यांच्याशी आपला काय बी संबंध नाही. आज पातूर या घरामध्ये अन्नपूर्णेचा कधी अपमान झालेला नाही, म्हणून तिची कृपा आज बी या घरावर आहे. ही माणसं एवढ्या टोकाला जातील वाटलं नव्हतं. तात्यास किती त्रास झालास, अजून त्रास होऊ द्यायचा नाही आपण. म्हणून म्हणते, एक दिवस नाही जेवलं तर काय बिघडत नाही. तुझ्यासाठी नाही लेकरा, तात्यासनी जेवायला दे. सकाळपासून अन्नाचा कण नाही त्यांच्या पोटात. तात्या, अरे अर्चना, अरे काय रे, तुझी कापडं का म्हणली एवढी? कुठे गेलतास? ते जाऊ दे. तुम्ही उठा बघू, उठा. अरे हो हो, हळू हळू हळू, हो. आरामात. कशी आहे तब्येत? मला काय होते, ठणठणीत आहे की. ठीक आहे. घास घ्या, 2 घास खाऊन घ्या. नाही रे, मन नाही करत. नाही कसं? नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर हा. द्या. कोकटनूर त्याची फॅमिली घेऊन वाडा सोडून निघून गेला.
असं झालं तर तर काय आनंदच होईल नाही काय? होईल ना आनंद. हो. मग तो आनंद साजरा करायला तात्या रांगडे पाटील ठणठणीत पाहिजेत का नाही? 100% पाहिजे. मग स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर कसं ठणठणीत होणार? बोलण्यात ऐकणार आहेस होय तू कोणाला? शेवटी नातू कोणाचा आहे? आलं का परत? अर्जुना, झालं ते लई मोठं आणि भयानक झालं. होती की तात्या, रांगडे पाटलाच्या घरची कुठली बी गोष्ट बारकी असते काय? हा. बघा तात्या, तुम्ही आमचं सह्याद्री हाय. सह्याद्री साधं सुद्धा जिरत नसतोय. या 2 घास खाऊन घ्या तुम्ही. कसलं सह्याद्री कसलं काय? अरे जो सह्याद्री तिकडे सगळी संकट झेलून ठाम होय. आमची झाली आता वय. कोण म्हणते असं? कोणी म्हणाला कशाला पाहिजे? तिसरं काय त्यो, आता आमच्या अंगातली ताकद बी कमी झाली. मातीचं शरीर, त्याच्या मर्यादा आहेत की नाही काय? तुम्ही मातीचं नाही, तुम्ही सह्याद्रीच्या दगडाचा हिस्सा. असं एकदम खंबीर. हे सगळं तुझं प्रेम बोलते, प्रेम. आम्ही कसले सह्याद्री कसलं काय? आम्ही फार फार तर ते फाटके झेंडे ते बी जीर्ण झाले आणि वादळामध्ये फार चिंध्या चिंध्या झाले. हे बघा तात्या, मी तुम्हाला शब्द देतो, मी माझ्या कामात आणि माझ्या कर्तव्यात कधी बी कुचराई करणार नाही. अहो, चांगल्याशी चांगलं आणि वाईट अशी तो चांगला असेपर्यंत चांगलं वागायचं. ही तुमची शिकवण आहे की नाही? माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. हा, घ्या 2 घास खाऊन घ्या. असू असू दे. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. हो. थांब रेवते. रेवते, कुठे होतीस इतका वेळ? पा ते सामान घ्यायला गेले होते. मग कुठे आहे सामान? अण्णा म्हणाले उद्या सकाळी आणून देतो. मग इतका उशीर का झाला? सामान मिळतच नव्हतं. मग मला फोन का नाही केला? तुम्हाला त्रास नको म्हणून फोन नाही केला. इतका उशीर झालेला मला आवडत नाही, हे माहिती नाही का तुम्हाला? माहिती असतं. मग घराची शिस्त का मोडली? मिसी अप्पा. शमीसी अप्पा, सॉरी अप्पा, एवढ्याच गोष्टी लक्षात राहतात काय? हल्ली खूप चुका व्हायला लागल्यात तुमच्याकडनं. तोंड खूप चालायला लागलंय तुमचं, आणि आता पाय पण भरकटायला लागले काय? योग्य वेळेला योग्य उपचार केले पाहिजेत. या गोष्टीची शिक्षा आता दिलीच पाहिजे. जाऊ द्या ना, झाला तिला उशीर. नवीन गाव आहे. पण इतकं पण नवीन नाही. कल्लू होता तिच्या बरोबर, पण कल्लूला कल्पना नसेल. हिला तर माहितीये ना की मला उशिरा आलेलं चालत नाही. मग घराची शिस्त का मोडली? परत नाही करणार ती. ती परत करणार नाही याची सोय मी आत्ताच करतोय. रेवती, तू जिथे उभी आहेस तिथेच उभं राहायचं, आणि ते पण एका पायावर. मी सांगेपर्यंत या जागेवरनं हलायचं नाही. काय बोलताय? गप्पा बसा. तुम्ही मला शिकवू नका. ज्या पायाने तू माझी आज्ञा मोडलीस, ज्या पायाने मला न विचारता तू उंबरठा ओलांडलास, आणि ज्या पायाने तुला चुकीच्या वाटेवर नेलं, त्या पायाला शिक्षा झालीच पाहिजे. आणि एका पायावर उभं राहून
तुझ्या पायाला सुद्धा कळेल की उंबरठा ओलांडणं काय असतं ते, आणि तो पाय तुला आयुष्यभर त्या शिक्षेची आठवण करून देईल. लक्ष्मी, आज अंथरून घेऊन ये. इथे हो, मी आज इथेच झोपणार. इथे आल्यापासून तुम्हाला खूप सूट मिळाली. आता लगाम घालायची वेळ झाली आहे. जा पटकन माझा अंथरून घेऊन या. रेवती, तुमचं काम झालं. तुम्ही वर जाऊन झोपा. काय झालं का समाधान? कसलं समाधान? नाही, लई हौस होती ना माझ्या संग फ्रेंडशिप करायची, मला मदत करायची. आता बस सॉरी राहू बी. तुझ्यामुळेच झालं. माझ्यामुळं मी काय केलं? हे बघ, तू आणि तुझा आप्पा दोघं बघून घ्या काय ते. कसला माणूस असतोस रे तू. हे बघ, मी हाय असाच आहे. आणि हे सगळं जर माझ्यामुळे झालं असेल की नाही, तर उलट मला आनंदच होईल. तुझ्यामुळेच शिक्षा मिळाली मला. तुला मदत करायलाच बाहेर आले होते. नुसतंही तो उभं राहायचं आणि ते बी एका पायावर. ही काय शिक्षा असते काय? हे बघ, तुझ्या वाट्याला अजून काय काय वाढून ठेवले की नाही तुला ठाऊक नाही. तू आणि तुझा आप्पा दोघं बघाच मी काय करतो. तात्या म्हणतात तेच खरं. विठ्ठलाच्या दरबारी न्याय असतोय. आता भोग तुझ्या कर्माची फळ. रेवती,
रेवती कोकटनूर, तू स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. तू कधीच डान्स करू शकणार नाही. तुझा पाय कधीच बरं होऊ शकणार नाही. हॅलो कोकोटू साहेब रे. हॅलो. सॉरी झोपमोड झालं काय हो. आता मोडली हेळी. सॉरी पण बातमीच तशी मोठी असते म्हणून तर डायरेक्ट कॉल केलं की हो एवढ्या रात्रीच. मोठी बातमी या वेळेला माझी झोप मोड करून काय असते बातमी. आपल्या भागातलं आमदार साहेब हो, तुम्ही ओळखतायच की तेसनी. पुढे पुढं काय उद्या आमदार साहेब आपल्या गावात येणार आहेत किंवा आपल्या गावात तुम्हाला ऑर्डर कशी नाही आली. आता ते काय सरकारी दौरा असते काय हो तुम्हाला ऑर्डर यायला. हे कसं आपलं जरा खाजगी व्हिजिट असते हो. खाजगी विजिट कुणाकडे. पोलीस स्टेशनला. कशाला. अयो कशाला साहेब रे. अहो तुमचं सत्कार करायला किंवा काय झालं मी आमदार साहेबांनी रिक्वेस्ट केलं म्हणलं काय वाटेल ते झालं तरी आमच्या कोकटूर साहेबांचं सत्कार करायला लागते बघा. हा पण प्रसंग काय असतो. प्रसंग काय हो आपल्या गावातल्या कन्नड लोकांनी ठरवलं हे कन्नड आमचं एवढं मोठं ऑफिसर गावासाठी एवढं करतोय तर त्याचं सत्कार करायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतोय साहेब रे ही सगळी अरेंजमेंट मी आणि आमच्या व्यंकटेशानं केलंय. बरं मी काय म्हणतोय साहेब रे उद्या येताना सत्काराला ते जरा तुमची फॅमिलीला बी घेऊन या की म्हणजे सगळं कसं भरून निघताय नाही. येणार नक्की येणार. आता तुम्ही एवढी आमच्यासाठी मेहनत घेतलीत तर यायलाच पाहिजे. येतो. आम्ही वाट बघतोय बरं का साहेब रे.
लय हौस होती ना माझ्या संग फ्रेंडशिप करायची. आणि हे सगळं जर माझ्यामुळे झालं असेल की नाही तर उलट मला आनंदच होईल.